नमस्कार मित्रांनो, मी दीपक सावंत. मी आपल्याकडे हे टर्निंगचे जॉब आहेत असतात. आपलं इंजिनिअरिंग वर्कशॉप आहे चिंचपाडा पेन रायगडमध्ये. आणि हे खिळ्या मशीनचे कामं सध्या आपल्याकडे चालू आहे आणि ह्याचे पार्ट आपण बनवतो. याच्यानंतर काही प्रॉब्लेम असेल तर आपण हे सॉल्व करून येतो. सध्या हा एक पार्ट आहे की ह्याची हे त्यांनी मागवलं आहे धारणं, पण ह्याची उंची जरा जास्त आहे, ती मशीनमध्ये बसत नाही. तर त्यांना 6 मिनिट फेस करायचे. ह्याला आपण लावलं फेस करायला घेतलेलं आहे. तसंच हा दुसरा पीस पण आपण फेस करणार आहे. फेस कशी करत दाखवतो तुम्हाला, ही फेसिंग कशी होते. आणि मागच्या हा पीस आपण बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता की हा पीस आपण बनवून तयार झालेला आहे. हा ॲस्पॉर जसा असा आहे तसा आपण हा बनवलेला आहे ॲस्पॉर सॅम्पल. आणि हा पूर्ण जाऊन बसतोय व्यवस्थित जसं तसा सॅम्पल प्रमाणे आपला बोर आणि हे सगळं एकदम ए टू झेड परफेक्ट झालेला आहे. आणि हा तयार करून झाला आहे. तसंच या पीसला त्यांना फेस करून हा बनवून द्यायचा आहे. आपण टर्निंगचं काम करतो लेट मशीनवरती आणि कुठचे मशीनचे पार्ट भेटत नाही का त्यांना ऑल्ट्रेशन करायचं ते आपण करतो. आपला वर्कशॉप हा 30 वर्ष इथे पेनमध्येच आहे. आणि मी वयाच्या 18 वर्षापासून ग्रँटवरमध्ये वर्कशॉप काम करत होतो आणि तेव्हापासूनचा अनुभव आपल्याकडे आहे. मी हे जे काम करतो ते अनुभवाने करतोय. माझ्या वडिलांच्या आजोबांचा पण वर्कशॉप होता, तेव्हापासून आपण हे काम करतोय. तर त्यांच्या जे काय आयडिया आहेत ते माझ्यापर्यंत आल्यात. तसंच माझ्या आयडिया सर्व लोकांपर्यंत पोहोचवा. आता माझ्याकडे डॉकचक नाही, मी थ्रूचकवरती काम करतोय. मी हे पीस सगळं थ्रूचकवरती बनवले. तर डॉकचक नसताना आपण थ्रूचकवरती कसं काम करतो, कशा काही सामान नसताना आपण काम कसं करावं, हा माझा जो अनुभव आहे, माझा एक्सपिरियन्स आहे. माझी इच्छा आहे की हे सर्वांपर्यंत पोहोचावं. आणि मी हे जे काम करतो मला आवड आहे. म्हणजे 63 वर्षानंतर पण हे काम करतो आणि आवडीने करतो. तसंच मी माझा व्हिडिओ आवडीने बनवतो आणि शेअर करतो. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? आणि ते आवडत असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा. आणि तुम्ही जर मला कमेंट करत असाल तर मला त्याच्यामध्ये खुशी होईल आणि मी अशाच व्हिडिओ बनवून टाकत असेल. तुम्ही मला नक्की सांगा की माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही. त्याला ह्याच्यात मी फेसिंग करतोय. तर ती फेसिंग कशी करतात मशीनवरती, ह्याला मी 6 मिलीमीटर कसं कमी करणार. त्याची 6 mm आपण साईज कमी करणार आणि हे करताना आपण हे सगळं ऑटोमॅटिक मशीनवरती करतो. मशीनला फ्रेम लावलं की हे ऑटोमॅटिक होणार आहे. मशीनला बेडमध्ये टाकून आपण त्याला फ्रेममध्ये टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे तिथे काम चालू केलंय. तिथे चालू राहणार आहे आणि आपण असे आपले काम करतो. असे 2 तयार होत आहेत. 2 तयार झालेले आहे. दुसरा लावून दिला होतो.